प्रश्न क्रमांक 7। अध्यक्ष महोदय, अतिशय सविस्तर उत्तर या प्रश्नाचं दिलेलं आहे, त्याबद्दल शासनाचे आभार। माननीय मुख्यमंत्र्यांचं विशेष आभार की नसरापूरच्या पुणे जिल्ह्यातील प्रकरणामध्ये अतिशय जलद निर्णय झाल्यामुळे सरकारची प्रतिमा आणि लोकांना सरकारविषयीचा विश्वास वाढलेला आहे। या उत्तरामध्ये पुणे मुख्यालयामध्ये जो आजचा प्रश्न आहे तो पोक्सो संदर्भातला आहे आणि त्या गुन्ह्यांना न्याय प्रक्रियेला वेग देण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे। त्या संदर्भातले माझे दोनच प्रश्न आहेत की या आपण उत्तरात असं म्हणलेलं आहे की पोक्सोचे गतीने निर्णय करण्यासाठी पुणे मुख्यालयात एक विशेष पोक्सो न्यायालय, 11 विशेष जलदगती न्यायालय, बारामती येथे 2 विशेष जलदगती न्यायालय आणि खेड इथं 2 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करण्यात आलेली आहे। चांगला निर्णय आहे, परंतु तेवढी पुरेशी नाही आहेत आणि पुण्यामध्ये जसं एक पोक्सो न्यायालय स्थापन झालं तसं बारामती आणि खेड या ठिकाणी आपण अजून पोक्सो न्यायालय स्थापन करून त्याला गती देणार का आणि पुण्याला अजून अतिरिक्त पोक्सो न्यायालय देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। माझा दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच पुणे जिल्ह्यातील ज्या पद्धतीनं गतीनं सगळा विकसित होतोय त्याप्रमाणे गुन्ह्यांची संख्या वाढतीये आणि न्याय प्रक्रिया गतीनं होणं आवश्यक आहे। बऱ्याच ठिकाणी सिनियर डिव्हिजन आणि सेशन्स कोर्ट, उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघातली सेशन्स कोर्टची मागणी आहे, इमारत पूर्ण आहे आणि त्या ठिकाणी गुन्ह्यांची संख्याही खूप मोठी आहे। अशा पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मागणी असणाऱ्या जे काही सेशन्स आणि सिनियर डिव्हिजन कोर्टांना आपण तातडीनं मान्यता देणार का? माननीय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये अशा पद्धतीची जलद गती न्यायालये जी आहेत या संदर्भात एकूण 138 जलद गती न्यायालये महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावीत याकरता आपण पूर्ण नियोजन केलं, परंतु आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी जजेस देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे आणि दुर्दैवाने त्यापैकी फक्त 58 न्यायालये ही सुरू होऊ शकलेली आहेत। जवळपास गेले 1 वर्ष सातत्याने मी स्वतः चीफ जस्टिस, चीफ मिनिस्टर मीटिंगमध्ये आणि पत्राच्याद्वारे माननीय उच्च न्यायालयाला विनंती केली आहे की जेवढे मंजूर आपल्याला फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा अशा प्रकारचे कोर्ट्स आहेत याकरता न्यायाधीश उपलब्ध करून द्यावेत। मागच्या बैठकीत त्यांनी हे सांगितलं की त्यांच्याकडची जी काही नवीन जजेसची भरती आणि जजेसचं बढती अशी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। ही प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्याकडे जजेस उपलब्ध होतील आणि मग या संपूर्ण 138 न्यायालयाला ते त्या ठिकाणी जजेस उपलब्ध करून देतील। तोपर्यंत त्यांनी काही न्यायालयांना डेझिग्नेट केलं आहे, पण डेझिग्नेट केलेल्या न्यायालयांना या खटल्यांच्या व्यतिरिक्त इतरही खटले ऐकावे लागतात। त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त आपल्याला एक्सक्लुझिव्ह अशा पद्धतीचे जलदगती न्यायालय मिळतील त्यांनी आपल्याला वेगानं हे काम करता येईल, म्हणून सातत्याने माननीय उच्च न्यायालयाकडे फॉलोअप चाललाय। त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे, पण या सगळ्या परिस्थितीला थोडा वेळ लागतोय। यामध्ये आपल्या पुण्यातले आवश्यक सगळे कोर्ट्स आपण घेतलेले आहेत, काही कमतरता असतील तर त्याचीही पाहणी करण्यात येईल। दुसरं, आपण सेशन कोर्ट्सच्या विस्ताराच्या संदर्भात जे सांगितलं आहे याही संदर्भात एक माननीय उच्च न्यायालयाची कमिटी असते, ही कमिटीच या संदर्भातला निर्णय घेतले आणि ज्या ठिकाणी खटले वाढतात त्या ठिकाणी अतिरिक्त न्यायालय आपण तयार करतो। सातत्याने आपण जर बघितलं असेल तर गेल्या 10-12 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन व्यवस्थेचा विस्तार आपण केलाय। सत्र न्यायालय असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय असतील, खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरही तयार केलं, त्याचा विस्तारही केलेला आहे। मात्र यामध्ये एकट्या शासनाच्या भरोशावर हे करता येत नाही, कारण यातल्या जे बहुतांश निर्णय हे ज्युडिशियरीला करावे लागतात। त्यामुळे ज्युडिशियरी आम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चर मागते ते आम्ही त्यांना देतो, त्यांच्याकडे पाठपुरावा देखील करतो, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आम्हाला आहे। म्हणून मी आपल्यालाही आश्वस्त करतो की आपण या ठिकाणी ज्या अतिरिक्त न्यायालयांची मागणी केलेली आहे ती केसेसच्या आधारावर पडताळून पाहिली जाईल। ॲडिशनल केसेस, तेवढ्या केसेसची पूर्तता ही मागणी जर करत असेल तर निश्चितपणे नवीन न्यायालय दिलं जाईल।